नोकरीची संधी, 15 ते 20 हजार रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. मालेगाव मध्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अदृश्य, त्याला आपण म्हणतो घोस्ट मतदार यांची नोंदणी झालेली दिसत आहे. मालेगाव महाराष्ट्राचा किंबहुना देशातला हा सगळ्यात पहिला असा मतदारसंघ आहे एका क्रमांकावर येणार की जे मतदारांचं मॅपिंग झालं त्यातले 52% संशयास्पद संदिग्ध आढळले आहे. 1,26,000 मालेगाव मध्यचे मतदार, त्यांची 2-5 ठिकाणी नावं, काही नावं तर एकाच व्यक्तीचे लागून 7 बूथ मध्ये प्रत्येक ठिकाणी. त्यात काही BLOनी निवडणूक अधिकारी जे त्यांनी अधिक सतर्कता बाळगायची गरज होती. आता काही 7 BLOची नावं आम्ही दिलेली आहेत की ज्यांना त्यांच्या मोबाईलवर दिसत होतं की अदनान अली 7 ठिकाणी नावं आहे, 7 ठिकाणी नावं आहे, तरी BLOने मॅपिंग कसं केलं? या BLOला ताबडतोब आता 7 BLOला सस्पेंड करावं अशी पण आम्ही मागणी केली आहे. या 1,26,000 लोकांचं प्रत्यक्ष सुनावणी होणार आणि त्या प्रत्येक सुनावणीत निवडणूक अधिकारीच्या सोबत भाजपचं तिथला प्रमुख पण सुनावणीत बसणार. मालेगाव हे महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त बेनामी मतदार असलेलं विधानसभा आढळली आहे. या सगळ्या लोकांवर मतदार यादीतून तर नाव गायब होणारच, डिलीट केलंच जाणार. त्याचबरोबर यापूर्वी जी आम्ही कंप्लेंट केली होती त्याला निवडणूक आयोगाने प्री SIR मध्ये चौकशी करायची होती, ती झाली आणि 23,555 नावं डिलीट झाली. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे पण मागणी केली आहे की 23,555 कोण, हे घोस्ट व्यक्ती कोण, इथल्या आहे, बाहेरच्या आहे, घुसखोर आहे, आतंकवादी आहे, तर त्याचा तपास पण SIR ची प्रक्रिया संपली की होणार. आता आजच मला काल रात्री जळगावचा रिपोर्ट आला. जळगाव 99% स्लिपा म्हणजे घरी जाऊन फॉर्म वाटप झालं. त्यातलं मॅपिंगचं प्रमाण पण 80% वरून अधिक आहेत. दिसत असं आहे की विदर्भ असो, मराठवाड्यातला काही भाग असो, खानदेश असो, तिथे खूप चांगलं काम झालेलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकण पट्ट्यात कामात प्रचंड ढिलाई आहे. आज जो आपण चर्चा केली त्यात मालेगाव, आता न्यायालय त्याचं पाहते. खूप मोठ्या मोठ्या बाता झाल्या. विरोधी पक्षाचं एक स्टेज मिळालं त्यांना आणि किती लोक होती, काय होते, कायद्याप्रमाणे पोलीस आपली कारवाई करीत आहे.